नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक रमेश घोरपडे आणि आपल्या समोर आजच्या सेशन मध्ये आपण आजच्या 2 तारखेच्या ज्या काय चालू घडामोडी आहेत या आपण बघणार आहोत आणि यामध्ये काही इम्पॉर्टंट जो काय पार्ट असणार आहे त्याच्यावरती आपल्याला प्रकाश टाकणं हे जरा महत्त्वाचं वाटेल। आपण वेळ न घालवता आपल्या या भागाला सुरुवात करूयात। आपल्या या सिरीज मध्ये बघा, पहिली जी काय ऍड आहे किंवा पहिली जी काय न्यूज आहे ती काय आहे तर बघा की टेनर ऑफ रवी अग्रवाल, हे जे रवी अग्रवाल आहेत हे सीबीडीटी या डिपार्टमेंटचे ते चेअरमन झालेले आहेत आणि काय म्हटलंय बघा, टेनर ऑफ रवी अग्रवाल ॲज चेअरमन ऑफ सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस। बघा, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस असा याचा फुल फॉर्म आहे आणि इथे त्यांची ते जे चेअरमन आहेत ते एक्सटेंडेड त्यांचं इयर केलेलं आहे, 1 वर्ष वाढवलेलं आहे आणि ती कुठपर्यंत तर 1 इयर टिल जून 30, 2016 30 जून पर्यंत आणि वर्ष आहे 2026। ओके, 2026 पर्यंत हे त्या पदावरती काम करतील आणि हे जे आहेत 1988 चे IRS अधिकारी होते। ओके, 1988 च्या बॅचचे लक्षात राहू द्या। आणि हे जे सीबीडीटी हे जे आहे, सीबीडीटी जे आहे तर वॉज इन्स्टॅब्लिश म्हणजे स्थापना, याची जी स्थापना आहे ती कशाच्या अंतर्गत झाली तर एक ऍक्ट आहे, ज्या ऍक्टचं काय नाव आहे तर द सेंटर बोर्ड ऑफ रेव्हेन्यू ऍक्ट 1963। 1963 चा तो केंद्रीय महसूल कायदा आहे आणि त्या कायद्याच्या अंतर्गत याची स्थापना झालेली। इट बिकम इनटू इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 1964। 1 जानेवारी 1963 ला या संस्थेची स्थापना झालेली आहे, लक्षात राहू द्या। आणि इट वॉज क्रिएटेड ॲज अ स्टॅट्युटरी अथॉरिटी फॉर हेल्डिंग डायरेक्ट टॅक्स। आणि बघा कशासाठी तर डायरेक्ट टॅक्स साठी त्यांची स्थापना झालेली तुम्हाला दिसेल। डायरेक्ट टॅक्स म्हणजे ज्याला तुम्ही प्रत्यक्ष कर असं म्हणता। ओके, आणि याचं जे या संस्थेचं जे काय हेडक्वार्टर आहे, हेडक्वार्टर म्हणजे ज्याला मुख्यालय तुम्ही म्हणता आणि हे मुख्यालय, या मुख्यालयाचं लोकेशन कुठे आहे तर ते न्यू दिल्लीमध्ये आहे, लक्षात राहू द्या। ओके, नवी दिल्ली त्याला तुम्ही म्हणा। आणि ही जबाबदारी कुणाकडे आहे तर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स आणि त्याचबरोबर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स या 2 डिपार्टमेंटकडे या संस्थेची किंवा या घटकाची जबाबदारी असलेली तुमच्या लक्षात येईल। ओके, इथपर्यंत ही होती पहिली न्यूज। इथे फक्त काय लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला, हे जे रवी अग्रवाल आहेत ते ऑलरेडी चेअरमन होते म्हणजे अध्यक्ष होते, परंतु आता 1 वर्ष त्यांना परत त्या ठिकाणी त्या पदावरती काम करता येणार आहे। आणि त्याचबरोबर सीबीडीटी हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे। सीबीडीटी म्हणजे काय तर सीबीडीटी म्हणजे इथे फुल फॉर्म दिलेला आहे, सेंटर बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस असं त्याचं नाव आहे किंवा त्याचा फुल फॉर्म आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। इथं तुम्हाला असं विचारतील की सीबीडीटी चे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर ते तुम्हाला सांगायचे, तर काय सांगतात तर रवी अग्रवाल हे नाव आवर्जून लक्षात राहू द्या। ओके, ते महत्वाचं आहे। आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतरचा पार्ट बघा। नंतर काय म्हटलंय तर केंद्रीय गृहमंत्री, ओके, केंद्रीय गृहमंत्री आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे दुसरं खातं कोणतं आहे सहकार मंत्री। आणि कोण आहेत बाबा ते तर ते अमित शहा आहेत। कोण आहेत ते अमित शहा। इथे तो एक तुमचा प्रश्न क्लिअर होईल की केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री असे दोन्ही खाते अमित शहा यांच्याकडे आहेत। आणि 29 जून 2025 रोजी त्यांनी काय केलं तर तेलंगणाच्या निजामाबाद, लक्षात ठेवा निजामाबाद हे जे आहे हे तेलंगणामध्ये आहे, तेलंगणाच्या निजामाबाद या ठिकाणी राष्ट्रीय हळद मंडळ जे आहे, राष्ट्रीय हळद मंडळ याचं तिथे मुख्यालय आहे आणि त्या मुख्यालयाचं त्यांनी उद्घाटन केलं होतं, हे कायम लक्षात राहू द्या, हे न्यूज मध्ये होतं। ओके, आणि बघा हळद मंडळ हे जे आहे हे 14 जानेवारी 2025 या दिवशी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री
पियुष गोयल, ओके लक्षात राहू द्या, यांच्याकडे पियुष गोयल हे कोणते मंत्री आहेत, तर उद्योग मंत्री आहेत. आणि त्याचबरोबर त्यांना आपण केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री असं म्हणतो, ओके ते खातं त्यांच्याकडे आहे. यांनी राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली. लक्षात ठेवा, स्थापना करणारे कोण, तर पियुष गोयल आहेत. आणि त्याचं उद्घाटन करणारे कोण, तर अमित शहा. हे दोन्ही तुम्हाला जे काही पर्सन आहेत, व्यक्ती आहेत, हे लक्षात ठेवायच्या आहेत. ओके लक्षात ठेवा. तुम्हाला असं विचारतील इथे की हळद मंडळाचं उद्घाटन खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलेलं आहे किंवा कोणत्या मंत्र्यांनी केलेलं आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके आणि त्याची स्थापना पण तुम्हाला विचारू शकतात. आणि मुख्यालय बघा इतरत्र कुठेही नाही आणि फक्त आता कुठे आहे, तेलंगणामध्ये आहे, हे लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर बस एवढंच लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा बघा, पल्ले गंगा नावाचा हा एक व्यक्ती, पल्ले गंगा रेड्डी. ओके काय नाव आहे, पल्ले गंगा रेड्डी. हे जे आहेत हे राष्ट्रीय हळद मंडळ जे आहे या मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. आणि ते कसे अध्यक्ष आहेत, तर पहिले अध्यक्ष आहेत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात आलं का, की अमित शहांवरती एक प्रश्न येईल, पियुष गोयल वरती एक प्रश्न असेल आणि हे अध्यक्ष कोण आहे यावरती पण प्रश्न पडेल. या तिन्हीपैकी एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, म्हणून हा पाठ खूप महत्वाचा आहे. तर या पद्धतीने आपण जात आहोत मित्रांनो. लक्षात ठेवा, मी तुम्हाला इथे फक्त डेटा ॲनालिसिस करून दाखवेल आणि त्या डेटावरती कसे प्रश्न विचारले जातात तेही मी इथे तुम्हाला सांगतोय. ओके म्हणजे प्रश्नाचा तुम्हाला कुठलाही इथे ताण नसेल. ओके आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. लक्ष द्या आता बघा, नाटो नावाची एक संघटना आहे आणि ही जी संघटना आहे या संघटनेविषयी आपण बोलूयात. लक्षात ठेवा, नाटो ही जी संघटना आहे ही संघटना विविध राष्ट्र एकत्र आले आणि त्यांनी ही संघटना स्थापन केली. त्याच्यामध्ये प्रमुख असं राष्ट्र कोणतं आहे, तर प्रमुख राष्ट्र हे अमेरिका असणार आहे. आणि असं त्यांनी ठरवलं, नाटोच्या अंतर्गत ही जी नाटो संघटना आहे या नाटो संघटनेच्या माध्यमातून एक गोष्ट निश्चित झाली की एखाद्या देशावरती जर एखाद्या सदस्य देशावरती जर आक्रमण झालं तर ते आक्रमण सामूहिक असेल, म्हणजे प्रत्येक सदस्य राष्ट्रावर झालेलं आक्रमण असेल असं निश्चित करण्यात आलं. आणि या नाटोमध्ये समावेश व्हायला पाहिजे नवीन राष्ट्राचा. ते राष्ट्र आहे खूप चर्चेमध्ये आहे, न्यूज मध्ये आहे, तर ते युक्रेन राष्ट्र आहे. अमेरिकेचा खूप मोठा म्हणजे प्लॅन आहे की युक्रेन हा नाटो मध्ये कसा एक म्हणजे समाविष्ट होईल आणि नाटोच्या माध्यमातून जेव्हा युक्रेन मध्ये येईल किंवा सदस्यत्व स्वीकारेल तेव्हा अमेरिका रशियाला पूर्णपणे म्हणजे नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे थोडक्यात त्यांची जी सत्ता आहे, त्यांचं जे बळकटी आहे ती कशी कमी करायची यात हा उद्देश अमेरिकेच्या डोळ्यासमोर आहे. बघा मित्रांनो, ही जी नाटो आहे या नाटोची स्थापना कधी झाली बरं, तर बघा या नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949 ला या संघटनेची स्थापना झाली. लक्षात राहू द्या. आणि स्थापना कुठे झाली, तर वॉशिंग्टन DC या ठिकाणी. हे वॉशिंग्टन कुठे आहे, तर अमेरिकेला आहे. कुठे आहे ते, अमेरिकेला. तर या नाटोचं मुख्यालय कुठे आहे, तर ब्रुसेल्स या ठिकाणी आहे. बेल्जियम या देशामध्ये असलेलं बघायला मिळेल. आणि सदस्य देश किती आहेत सध्या तरी, तर 32 देश सदस्य आहेत. लक्षात राहू द्या. आणि प्रश्न कसा विचारला जाणार आहे ते मी नंतर सांगतो. आता चालू घडामोडीमध्ये किंवा करंट मध्ये हा आलेला विषय आहे म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. यावरती तुम्हाला सिलेबस मधून प्रश्न यावरती पडू शकतो आणि करंट मधून कुठे पडतो ते आपण नंतर बोलूयाच. बघा आता ही जी नाटो संघटना आहे या नाटो संघटनेचं उद्दिष्ट काय आहे, तर सामूहिक संरक्षणाचं उद्दिष्ट आहे. लक्षात आलं की आम्हाला सामूहिक संरक्षण करायचंय. जे सदस्य देश आहेत ते एकमेकाचं संरक्षण करतील आणि एखाद्या सदस्य देशावरती जर हल्ला झाला तर तो हल्ला सर्वांनी एकत्र येऊन त्या हल्ल्याची प्रतिक्रिया द्यायची आहे किंवा तो हल्ला प्रत्येकावर झाला आहे असं समजायचं आहे. आणि नाटोच्या सनदेमधील कितवं आर्टिकल, तर आर्टिकल नंबर 5
बघा कलम 5 जे आहे, कलम क्रमांक 5 जे आहे ते कलम क्रमांक 5 असं म्हणतं की नाटोच्या कोणत्याही सदस्य राष्ट्रावरती जर हल्ला केला तर तो सर्व राष्ट्रांचा हल्ला असेल असं समजलं जाईल, त्याला रिस्पॉन्सिबल आर्टिकल 5 असणार आहे। आणि मुख्य तत्व काय आहे बघा तेही आपण व्यवस्थित समजावून घेऊ। ओके, तर लक्ष द्या काय आहे मुख्य तत्व, तर an attack on one is an attack on all या पद्धतीचं हे त्यांचं तत्व असणार आहे। ओके, an attack एखादा अटॅक हा एकावर झाला असेल तर तो सर्वांवर, आता जे बोललो ते। आणि नवीन सदस्य कोणते आहेत ते आपण एकदा क्लिअर करू। 2023-2024 या दरम्यान बघा लक्षात ठेवा फिनलँड नावाचा जो काय देश आहे हा 2023 ला सदस्य झाला आणि स्वीडन जो आहे तो 2024 ला सदस्य झाला। आणि तुम्हाला आता परीक्षेत कसा प्रश्न विचारला जाणार आहे मित्रांनो, तर लक्षात राहू द्या की इथे बघा नाटो इथे विचारलं जाणार आहे की तुम्हाला 32वा सदस्य देश कोणता आहे, 32वा, तर 32वा सदस्य देश हा स्वीडन असणार आहे आणि 31वा सदस्य देश हा फिनलंड असणार आहे 2023 ला। आणि त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की नाटोची जी काय शिखर परिषद आहे 2025 ची शिखर परिषद नाटोची ती कुठे होणार आहे असं विचारतील ते तुम्हाला, तर ती कुठे होणार आहे, हेग हा शब्द आहे आणि नेदरलँड या ठिकाणी होणार आहे। कुठे होणार आहे ते, नेदरलँड या ठिकाणी होणार आहे, वर्ल्ड फोरम हेग नेदरलँड। आणि तारीख काय आहे बघा 24-25 जून 2025 या दरम्यान, म्हणजे पाठीमागच्या तारखेला ती जी शिखर परिषद आहे त्या शिखर परिषदेचं आयोजन केलेलं होतं। ओके, हा पार्ट न्यूज मध्ये होता म्हणून आपण याला कव्हर केला आहे। ओके, चला आपण पुढे जाऊयात। आता लक्ष द्या मित्रांनो, राष्ट्रीय नंतरची न्यूज काय आहे बघा की आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष हे जे आहे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष, तर हे वर्ष कुणी घोषित केलं असं एक विचारलं जाणार आहे आणि कोणतं वर्ष घोषित केलं यावरती एक प्रश्न पडेल बघा। इंटरनॅशनल इयर ऑफ वुमन फार्मर 2026 2026 हे जे वर्ष आहे हे वर्ष काय असणार आहे, आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असणार आहे, लक्षात राहू द्या हे महत्वाचं आहे। आणि आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणलं तर ते महिला वर्ष 1975 आहे। ओके, मग आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणलं तर 1975 आणि आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणलं तर 2026 असणार आहे। दोन्ही पार्ट हा व्यवस्थित करायचा आहे तुम्हाला। 2 मे 2024 रोजी UNGA ही जी ब्रांच आहे ही युनायटेड नेशनची आहे आणि या माध्यमातून ओके तर आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष घोषित करण्यात आलेला आहे, ज्याला तुम्ही संयुक्त राष्ट्र संघटना म्हणलं तरी चालेल, संयुक्त राष्ट्र संघटना। ओके, संयुक्त राष्ट्र संघटनेने ते घोषित केलंय आणि उद्दिष्ट काय आहे बघा, का घोषित केलं त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे, तर शेतकऱ्यांमध्ये महिलांच्या भूमिकेवर जागतिक स्तरावरती लक्ष केंद्रित करता यावं यासाठी ते केलेलं आहे। आणि या महिलांना कोणते आव्हानं येतात त्या आव्हानावरती काम करता आलं पाहिजे, जमीन हक्क त्यांना मिळाला पाहिजे, बाजारपेठ, तंत्रज्ञान, शिक्षण इत्यादी ज्या काय सुविधा आहेत किंवा या क्षेत्रामध्ये ज्या काय अडचणी येतात या अडचणींवर कशी मात करता येईल, या अडचणींना कसं म्हणजे सोडवता येईल याकडे लक्ष द्यावं म्हणून हे 2026 वर्ष आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याच्या उत्पादनाला, लक्षात ठेवा आता महाराष्ट्र शासनाने हा नंतरचा मुद्दा आहे बरं का मित्रांनो। ओके, चला हा व्यवस्थित कव्हर करू। महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याच्या उत्पादनाला बाजारात योग्य तो भाव मिळावा, म्हणजे थोडक्यात हमी भाव मिळावा यासाठी पुणे या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, तर पुणे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की हेजिंग डेस्क नावाचा हा जो पार्ट आहे किंवा हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प राबवला आहे। ओके, हे जे मंडळ आहे हेजिंग डेस्क हे कुठे आहे तुम्हाला असं विचारलं जाईल की हेजिंग डेस्क हे खालीलपैकी
कोठे आहे किंवा हेजिंग डेस्कचं मुख्यालय कुठे आहे, तर ते कुठे सांगायचंय तुम्हाला, तर पुण्याला सांगायचंय. लक्षात राहू द्या कुठे आहे ते, पुण्याला आहे. आणि मित्रांनो लक्षात राहू द्या की पुण्याला नेमकं कुठे, तर बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन, ओके, ज्याला तुम्ही स्मार्ट असं म्हणता, या प्रकल्पाच्या अंतर्गत काय केलं जाणार आहे, तर कापूस, हळद आणि मक्का हे 3 जे काही पिकं आहेत, हे पिकं या पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी हे हेजिंग डेस्क नावाचं जो काय प्रकल्प आहे तो हाती घेण्यात आलेला आहे. आणि हेज म्हणजे काय, हेजिंग हा जो शब्द आहे, हा हेजिंग म्हणजे काय, तर बाह्य दृष्टीपासून किंवा बाह्य आक्रमणापासून, बाह्य गोष्टींपासून शेतकऱ्याच्या पिकाचं जे काय संरक्षण आहे ते संरक्षण व्हावं यासाठी हा शब्द वापरलाय. त्या शब्दाचा अर्थ तसा होतो की शेतकऱ्याच्या पिकाच्या भावाला, किमतीला किंवा हमी भावाला आम्हाला संरक्षण द्यायचं आहे, त्यासाठी हा शब्द वापरलेला आहे. ओके. आणि त्याचबरोबर हे जे हेजिंग डेस्क आहे ते नांदेड, बीड असेल, उस्मानाबाद असेल, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल, वाशिम असेल, ओके, या सगळ्या भागांमध्ये, या जिल्ह्यांमध्ये ज्या शेतकरी उत्पादन संघटना आहेत, या संघटनांवरती ते लक्ष देखील देणार आहेत, लक्ष केंद्रीकरण करणार आहेत, ते देखील लक्षात राहू द्या. ओके. इथे कुठे प्रश्न पडतो ते बघा, तर इथे तुम्हाला एवढाच प्रश्न आहे की हेजिंग डेस्क हे जे आहे याचं मुख्यालय किंवा हे कुठे स्थापन करण्यात आलेलं आहे, तर ते पुण्याला म्हणा. ओके. तसा तो प्रश्न येणार आहे. आता पुढे चला, नंतरचा जो काय पार्ट आहे तो आपण घेऊयात. बघा, भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर, बघा हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न होईल. ग्रीन डेटा सेंटर खालीलपैकी कुठे आहे, तर कुठे आहे रे बाबा, तर ग्रीन डेटा सेंटर हे जे आहे हे उत्तर प्रदेश मध्ये आहे. कुठे आहे हे, उत्तर प्रदेश मध्ये. आणि उत्तर प्रदेश मध्ये कुठे, तर गाझियाबादला आहे. आणि त्याचबरोबर साजियाबादला आहे, हेही लक्षात ठेवा. ओके. लक्षात आलं तुम्हाला. ग्रीन डेटा सेंटर खालीलपैकी कुठे आहे, उत्तर प्रदेश, गाझियाबाद उत्तर प्रदेश, असं लक्षात राहू द्या. ओके. आणि त्याचबरोबर या ग्रीन डेटा सेंटरचं उद्घाटन कोणी केलं, तर बघा रे, योगी आदित्यनाथ यांनी केलेलं आहे. ओके. मुख्यमंत्री आहेत उत्तर प्रदेशचे, आणि यांनी ते ग्रीन डेटा सेंटरचं काय केलेलं आहे, तर उद्घाटन केलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणजे एक हे आहे, उद्दिष्ट आहे की आम्ही 2027 पर्यंत, ओके, 20,000 मेगावॅट एवढी जी काय अक्षय ऊर्जा आहे, एवढी ऊर्जा आम्ही तयार करणार आहोत, असा त्यांचा तो प्लॅन आहे. ओके. इथपर्यंत सर्वांना कळालं असेल तर मी पुढे जातो. ओके. चला, नंतरचा भाग बघा. तुम्हाला असंही विचारलं जाणार आहे, नंतरचा पार्ट आहे, अगोदर आपण डेटा समजून घेऊ. काय म्हटले, कोणती संस्था K6 हायपरसॉनिक पाणबुडी प्रक्षेपित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित करत आहे, कोणती संस्था म्हटलंय त्यांनी, बरोबर आहे. अशी कोणती संस्था आहे की जी संस्था हायपरसॉनिक पाणबुडी आहे, ओके, हायपरसॉनिक सबमरीन जी काय करत आहे, प्रक्षेपित करत आहे, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. आणि ती कोणी प्रक्षेपित केली आहे किंवा तो जो अधिकार आहे तो कुणाकडे देण्यात आलेला आहे, तो DRDO कडे देण्यात आलेला आहे. कुणाकडे देण्यात आलेला आहे, DRDO कडे. आणि K6 म्हणजे काय, तर याचा अर्थ कलाम 6 होणार आहे. ओके. कलामांचं क्षेपणास्त्रामध्ये खूप मोठं काम आहे, APJ अब्दुल कलाम, आणि म्हणून त्यांना आपण क्षेपणास्त्राचे जनक वगैरे म्हणूयात. ओके. किंवा मिसाईल मॅन वगैरे आपण म्हणतो त्यांना जनक म्हणण्यापेक्षा मिसाईल मॅन म्हणतात, लक्षात राहू द्या. आता DRDO जे आहे, या DRDO चे जे संक्षिप्त जो काय परिचय आहे, हा परिचय मी तुम्हाला करून देतो. DRDO ची स्थापना ही 1958 साली झाली. आणि DRDO हे जे आहे याची जी जबाबदारी आहे ती कुणाकडे बाबा, तर केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालय DRDO वरती नियंत्रण वगैरे ठेवतं. आणि याचं जे मुख्यालय आहे, हेडक्वार्टर जे आहे ते नवी दिल्लीला आहे, लक्षात राहू द्या. आणि उद्दिष्ट काय आहे बघा DRDOचं, तर भारतीय संरक्षण दलासाठी, ओके, भारतीय संरक्षण दलासाठी ते काय करणार आहेत, तर स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञान आणि त्याचबरोबर शस्त्रास्त्र
यांचा जो काय विकास आहे ते विकास करतील आणि त्याचबरोबर क्षेपणास्त्रांची निर्मिती करतील आणि ते कुणासाठी देतील तर सैन्यासाठी, सेना म्हणजे ज्याला तुम्ही भूदल वगैरे म्हणता, नौदल आहे, त्यानंतर वायुदल आहे, या दलांसाठी ते काय करतात तर हे सगळे क्षेपणास्त्र प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. डीआरडीओ दॅट इज ऑर्गनायझेशन ऑफ गव्हर्नमेंट. ओके. आणि त्याची जी काय जबाबदारी आहे ती संरक्षण मंत्रालयाकडे. डीआरडीओचा फुल फॉर्म काय आहे तर डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असं त्याचा फुल फॉर्म आहे. हे पण लक्षात राहू द्या. आणि बघा दुसरं काय लक्षात ठेवायचं तर त्याचे अध्यक्ष कोण आहेत असं तुम्हाला विचारलं जाणार आहे. तर डॉक्टर समीर कामंत हे त्यांचे अध्यक्ष आहेत. ओके, लक्षात आलं तुम्हाला. तर आता इथे कुठे कुठे प्रश्न पडणार आहे तर हायपरसॉनिक पाणबुडी प्रक्षेपित बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हे कुणी लॉन्च केलं किंवा कुणी प्रक्षेपित केलं तर हे तुम्हाला सांगायचं आहे. तर ते डीआरडीओने लॉन्च केलेलं आहे. ओके. आणि डीआरडीओचं हेडक्वार्टर वगैरे कुठे आहे, त्यानंतर त्यांचे अध्यक्ष कोणते आहेत हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. ओके. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा आता मित्रांनो, राज्य शासनाच्या अधिकृत ज्या काही घोषणा आहेत त्या घोषणा कोणत्या आहेत ते आपल्याला इथे बघायच्या आहेत वृत्तानुसार म्हणजे बातमीनुसार. तर आता कोणती घोषणा केली राज्य शासनाने तर बघा, तर राजेश कुमार मीना नावाचे हे जे अधिकारी आहेत IAS. ओके, IAS कोणत्या बॅचचे आहेत तर 1988. ओके, 1988च्या बॅचचे आहेत. त्यांना महाराष्ट्र केडर मिळालं होतं. ओके. आणि यांना 1 जुलै, बघा आत्ताचा करंटचा विषय ना तो, 1 जुलै 2025 पासून महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. लक्षात आलं. तर राजेश कुमार मीना यांची महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव म्हणून कधीपासून नियुक्ती करण्यात आली तर 1 जुलै 2025 पासून. तुम्हाला प्रश्न असा विचारणार ते की महाराष्ट्र शासनाचे नवीन मुख्य सचिव खालीलपैकी कोण आहेत तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर का कोण लक्षात ठेवणार तर राजेश कुमार मीना. ओके. आता त्यानंतर ते पूर्वी अधिक मुख्य सचिव म्हणून पदावर कार्यरत होते, राजस्व विभागाअंतर्गत. ओके, कार्यरत होते अगोदरच्या पदावर ते. आणि त्यांचा आपण संक्षिप्त आढावा घेऊयात. चला आता बघा, मुख्य सचिव जे आहेत ते कोण झालेले आहेत तर राजेश कुमार मीना. आणि हे जे IAS आहेत आणि त्यांची बॅच कोणत्या बॅचचे होते ते 1988च्या महाराष्ट्र केडर त्यांना मिळालेलं होतं. ओके, थोडीशी रिव्हिजन. आणि नियुक्तीची तारीख काय आहे तर 1 जुलै 2025. आणि पूर्व सेवा अगोदर कोणत्या पदावर कार्यरत होते, अतिरिक्त मुख्य सचिव होते. आणि कोणत्या डिपार्टमेंटचे तर महसूल डिपार्टमेंटचे, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे. निवृत्ती कधी मिळणार आहे त्यांना बघा तर 31 ऑगस्ट 2025 ला निवृत्ती मिळणार आहे. म्हणजे लवकरच ते निवृत्त होणार आहेत. ओके, त्यांचा कालावधी संपणार आहे, सर्व्हिसचा कालावधी संपणार आहे. आणि सेवानिवृत्ती नंतर वेळ किती त्यांना मिळणार आहे पदावर कार्य करण्यासाठी 61 दिवस काम करतील ते. आणि त्यानंतर लक्षात ठेवा, आता हे मुख्य सचिव झालेले आहेत. मग मला हा प्रश्न पडतो, हे असा जर मुद्दा आला तर कधीही लक्षात ठेवायचं की मग या अगोदर कोण मुख्य सचिव होतं किंवा यांनी कुणाकडून पदभार स्वीकारला तर लक्षात घ्या, मावळते मुख्य सचिव जे होते ते कोण होते तर सुजाता सैनिक या तर महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून होत्या. आणि लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या त्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत. ओके, चीफ सेक्रेटरी म्हटलं जातं इंग्लिश मध्ये याला. तर पहिल्या महिला मुख्य सचिव महाराष्ट्राच्या कोण होत्या तर त्या सुजाता सैनिक होत्या, सौनिक या होत्या. आणि त्यांनी कारभार कुणाकडे दिला, पदभार कुणाकडे दिलेला आहे तर त्यांनी पदभार पुढच्या व्यक्तीकडे दिलेलं आहे, ज्यांचं नाव काय आहे तर राजेश कुमार मीना असं आहे. लक्षात राहू द्या. आता त्यानंतरचा आपण पार्ट बघूयात. बघा, नंतरची एक न्यूज आहे, दरवर्षी जागतिक क्रीडा पत्रकार दिन हा जो आहे तो केव्हा साजरा केला जातोय तर तो 2 जुलैला साजरा केला जातोय. आजची तारीख आहे, खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, लक्षात राहू द्या. आणि बघा, हा जो जागतिक क्रीडा दिन आहे
जागतिक क्रीडा पत्रकार दिन जो आहे, म्हणजे कसं की क्रीडेसाठी जे लोक पत्रकारिता करतात अशा लोकांच्या संदर्भामधला हा दिन आहे, त्यांच्या कामाचा गौरव व्हावा यासाठी हा दिन साजरा केला जातो. आणि कधीपासून तर 1994 पासून. ओके, तर लक्षात ठेवा 70व्या वर्धापन दिनानिमित्त AIPS या संस्थेच्या अधीन राहून हा जो दिवस आहे तो साजरा करण्यात आलेला आहे. आणि क्रीडा पत्रकारांच्या कार्याचं जे काही कौतुक आहे आणि त्याचबरोबर त्यांची जी जागरूकता आहे ही वाढवण्यासाठी प्रामुख्याने इथे काय केलेलं आहे, तो दिवस साजरा करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर बघा, आता इथे बघा बोनालू महोत्सव आहे बरं का, हा महोत्सव आहे. ओके, महोत्सव बोनालू महोत्सव जो आहे हा 2025 ला नेमकं कुठे साजरा केला जातोय ते सांगायचंय. तेलंगणा राज्यामध्ये. तेलंगणामध्ये नेमकं कुठे, तर हैदराबाद. आणि त्याचबरोबर कुठे केला जातोय, तर सिकंदराबाद आहे. हे चुकला हा शब्द, सिकंदराबाद आहे, लक्षात राहू द्या. तर 26 जून ते 24 जुलै 2025 या दरम्यान हा महोत्सव साजरा करण्यात आलेला होता. आणि मुख्य बोणा म्हणजे कोणत्या दिवशी, तर रविवार आणि गुरुवार हा दिवस या सणाचा असतो. आणि राज्य सुट्टी 21 जुलै या दिवशी त्या राज्यामध्ये असते. आणि उद्दिष्ट बघा, देवीच्या कृपेची आभार असणारा धार्मिक हा सण आहे. आणि त्याचबरोबर हा सामाजिक उत्सव म्हणून पण याच्याकडे पाहिलं जातं, ज्यामध्ये सामुदायिक बंध मजबूत करण्याचा प्रयत्न, एक एकजूट युनिटी तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. मुख्य स्थळे तुम्हाला आता सांगितलेत, हैदराबाद आणि सिकंदराबाद आहे. या सिकंदराबाद मधील प्रमुख महाकाली मंदिरे जिथे आहेत तिथे हा सण साजरा केला जातो. आणि एक शेवटचा मुद्दा बघा आता, की इंडियाच्या प्रमुख बाह्य गुप्तचर संस्था आहेत. ओके, आणि मग त्यामध्ये प्रामुख्याने रिसर्च अँड अनालिसिस विंग, दॅट इज रॉ. ओके, तर रॉ ही संघटना आहे ज्याला आपण संशोधन व विश्लेषण शाखेचे शाखा म्हणूयात. आणि त्या शाखेचे प्रमुख कोण आहेत, रॉचे प्रमुख कोण आहेत किंवा त्याचे अध्यक्ष कोण आहेत, सेक्रेटरी कोण आहेत, तर ते आहेत पराग जैन, आत्ता झालेले आहेत, लक्षात राहू द्या. रॉचे अध्यक्ष किंवा रॉचे प्रमुख खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे ते तुम्हाला विचारलं जाईल. रॉचे प्रमुख किंवा रॉचे अध्यक्ष विचारले जातील, तर पराग जैन हे नाव लक्षात ठेवायचंय. 1 जुलै 2025 पासून ते पदभार स्वीकारलेला आहे त्यांनी, म्हणजे कार्यभार स्वीकारलेला आहे. आणि त्यांनी त्यांच्या आधीच्या पदावरून पदभार स्वीकारणारी जी काय म्हणजे ज्या व्यक्तीकडून स्वीकारला आहे ती व्यक्ती जी आहे ती रवी सिन्हा हे आहेत. रवी सिन्हा यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. तर या अगोदर रॉचे अध्यक्ष रवी सिन्हा होते आणि आता 1 तारखेपासून कोण आहेत, तर पराग जैन हे आहेत, लक्षात राहू द्या. हे दोन्ही पण ऑप्शन मध्ये येतं. आणि नाव बघा रे, संक्षिप्त त्यांचा आढावा घेऊ. पराग जैन हे IPS अधिकारी आहेत आणि पद जे आहे सेक्रेटरी सध्या मिळालेलं आहे रॉचं त्यांना. आणि कार्यभार कधी घेतलाय, तर 1 जुलैला घेतलाय आणि 2 वर्षासाठी ते काम करतील पदावरती. ठीक आहे, इथपर्यंत कुणालाही अडचण नसेल. आणि मित्रांनो, प्रश्न जे आहेत हे प्रश्न कसे येतात हे मी तुम्हाला समजावून सांगतोय. अगोदर आपण माहिती व्यवस्थित विस्तारित करत आहोत आणि ही जर माहिती तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळाली तर त्यावरती मी तुम्हाला प्रश्न सांगतोय की प्रश्न हा कसा तयार होतो. ओके, आणि मग तुम्हाला त्याच्यावरती काम करता येईल. आणि आपण काय करूयात की यावरती तुमची एक वीकली टेस्ट घेत जाऊयात. ओके, वीकली टेस्ट आपण घेत जाऊयात. या डेटावरती तुमची वीकली टेस्ट असेल चालू घडामोडीची, ती तुम्हाला द्यायची आहे. आणि ती कुठे द्यायची हे मी तुम्हाला 2 दिवसामध्ये सांगतो. तत्पूर्वी आपलं जे काही चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याचबरोबर सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करा की हे अशा पद्धतीने हा प्लॅटफॉर्म आहे जिथे अतिशय दर्जेदार करंट इव्हेंट तुम्हाला सांगितले जातात. ओके, सर्वांनी अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.